सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आज आहे संडे आणि दिवसभर घरातली कामं केली मी आणि भावार्थने मिळून. कारण किती घरामध्ये कामं केली ना तरी पण कमीच असतात. तुम्ही इथे बघू शकता. इथे ठरवलं होतं मी नेट लावायची नाही, पण त्यात कबुतरांनी पूर्ण इथे घरटं वगैरे करायला घेतलं होतं. सो फायनली एक एक करून मी पूर्ण सगळ्या गॅलऱ्यांमध्ये अशा पद्धतीची नेट बसवून घेतली, जी की आधी पण होती. पण आता बिल्डिंगचं रिनोव्हेशन झाल्यानंतर सगळ्या नेट काढाव्या लागल्या होत्या विंडोजच्या. सो ठरवलं होतं की आता नाही बसवायच्या, ॲटलिस्ट हॉलच्या गॅलरीला तरी नाही, कारण पूर्ण लुक चेंज होतो त्याच्यामुळे. पण नाईलाजाने किचनला बसवली, त्यानंतर बेडरूमला त्यांचं यायची सुरुवात झाली. सगळ्यांना माहितीच आहे की पिजनने आपल्याला किती लेवलपर्यंत त्रास होऊ शकतो. सो नॉट गुड फॉर हेल्थ. म्हणून मग मी परवा बेडरूममध्ये लावून घेतली, तर आज त्यांनी हॉलच्या गॅलरीमध्ये त्यांचं घरटं बांधायला सुरुवात केली. सो म्हटलं आज सकाळी मग ते पण बसवून घेतलं. त्याच्यासाठी पण पूर्ण झाडं वगैरे मला बाहेर काढून ठेवावी लागली आणि त्यासाठी सगळ्यासाठी भावार्थने मला खूप जास्त हेल्प केली आहे. इवन त्याने जाऊन स्कूटी वॉश केली, त्यानंतर त्याची सायकल वॉश केली. असं आम्ही दोघांनी मिळून आज सकाळपासून, संडे म्हटलं की आमचं हीच सगळी कामं चालू असतात. सो आता वाजलेत संध्याकाळचे 5:15. 5:15 ना? हां. आणि मग आता आम्ही मस्त असं रेडी झालोय. छान अशी ट्विनिंग केली आम्ही आणि सो आता आम्ही थोडंसं फिरून येणार आहे. कुठे जाणार आहोत ते तुम्हाला लवकरच कळेल. सो चलो. येस. त्यातून निघाल्यानंतर आता आम्ही आलो आहोत. कुठे आलो आहोत? वाशीला. येस. सो वाशी स्टेशनला उतरल्यानंतर मग तिथे आम्ही पाणीपुरीवर ताव मारलेला आहे. दोघांनीही शूट नाही केलं. आणि त्यानंतर आता आम्ही चाललो आहोत मिनी मार्केटला. काय काय शॉपिंग करू ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. खूप वर्षानंतर आली आहे मिनी मार्केटला. लेट्स सी. तर मी इथे घेतलेला आहे हा डार्क ब्ल्यू कलरचा कुर्ता सेट, जो की कॉटनमध्ये आहे आणि कपडा खरंच खूप आवडला मला. आणि त्यानंतर आम्ही गेलो आयफोनचा कवर घ्यायला. खूप दिवसांपासून मी कवर सर्च करते, पण मला जसा हवा होता ना तसा मिळतच नव्हता. तर फायनली ह्या शॉपमध्ये मला ऑफ व्हाईट शिमरमध्ये हा कवर मिळाला. त्याने 300 सांगितले. मी बार्गेनिंग करत होती, पण त्याने जास्त कमी नाही केले. सो 280ला त्याने मला हे कवर दिलेलं आहे. आणि माझं असं आहे ना, मला एखादी गोष्ट फर्स्ट नजरेमध्ये आवडली ना की ती मी घेते, बजेटमध्ये असेल तर ऑफकोर्स. त्यानंतर इथे होते आर्टिफिशियल इयरिंग्स, जे की खूप छान कलेक्शन होतं. पण मला ज्या साड्यांवरती हवं होतं तसं मला नाही मिळालं. आणि संडेला पौर्णिमा होती, तर इथे तुम्ही बघू शकता चंद्र पूर्ण असा रेड कलरमध्ये दिसतोय. आणि त्यानंतर इथे मी करून घेतलेलं आहे भावार्थाच्या स्मार्टवॉचचा बेल्ट चेंज. आधी जेव्हा हेमालीने ॲक्च्युली भावार्थाला हे वॉच गिफ्ट केलेलं आहे, पण तेव्हा त्याचा अशाच कलरचा बेल्ट होता, ग्रे कलरचा. पण नंतर तो खराब झाला होता.
त्यामुळे मग नंतर त्याला म्हटलं की तुला असंही स्कूलमध्ये अलाउड नाही आहे स्मार्टवॉच, तर मग मी वापरेल. सो मी हा पिंक कलरचा बेल्ट बसवून घेतला होता त्याला. का पिंक आहे ना, आता कशावर बघू पहिला ग्रेच होता है ना. आवडला? घालून दाखव. तर हे वाशीच्या मिनी मार्केटचे होते लेफ्ट साईडचे सर्व शॉप्स. आणि आता आम्ही आलो आहोत राईट साईडला. सो इथे मला हे ऑक्सिडाईज गळ्यातला सेट आवडला. कधीतरी साडीवर वगैरे आपण किंवा ड्रेसवर वरती पण कॉटनच्या वेअर करू शकतो. सो मी तो घेतला. तो मला फक्त 150 रुपयाला मिळाला आहे. अजिबात नको ती. काय नाव तिला तिचा? स्ट्रेनसाठी नाही हां ते असतात त्याच्यात कलर लेअर असते. रेअरवालं नाही, ब्लॅक कलर रेअर असते. नहीं देख लिया है बहुत सारा. कुणाला कोणीतरी असं गिफ्ट करायला पाहिजे. काय गिफ्ट करायचं मी करते. हे तुम्हाला गिफ्ट कर, ते मी आपल्या गाडीला लावेन. सगळ्यात खालच्या पार्टला लावायचं असतं, त्याच्याने गाडीला काय होत नाही. हे तू मला गिफ्ट करायला लागेल. कलर हे आपण स्वतः नाही घेऊन लावू शकत. आपण एकच आहे ना. तरी पण नाही लावू शकत. तू घे, तू मी काय, लावेन. मी काय, आपण एकच आहे. तरी मी तुला गिफ्ट केलं आणि तू माझ्या गाडीला लावलं तर ते मी घेऊन लावल्यासारखंच होईल ना. नाही पण तरी हे गिफ्ट करायला लागतं, असं नाही घ्यायचं. भैया ये आसन कितने का है? 60 रुपये और ये 20 का हाँ? 20-20 ऐसा पूरा स्ट्रिप टाइप नहीं है. ऐसा दिखाओ कितने का? 60 रुपये 60. हे गणपती बाप्पा आणि भगवानला होऊन जाईल ना बाबा. हाँ वो कितने का है? 40. ये दे दीजिए एक पैकेट. और श्री कृष्ण भगवान का ये भी दिखाइए कपड़े. बरं तर मागव, शूट नाही ना करत मग मागव. कृष्ण भगवान का ये दिखाइए कपड़े, कपड़ा छोटा साइज है. ये देखिए कोणतं छान छान वाटतंय भावाचं? कितने का है क्या? कॉटन का काला धागा दे दो ना. एक मीटर दे दो. कितने का? 5 का मीटर. 1 मीटर दे दो. घे भावार्थ. जीन्स है इनके लिए ऐसा टाइप ब्लैक ही चाहिए, पॉकेट वाला. पूरी बिझी आहे पूरी. हां चांगलं आहे. मस्त आहे. ट्रायल रूम मध्ये जा. उसको होगा वो. तर भावार्थाला माझ्यासारखीच ब्लॅक कार्गो जीन्स हवी होती.
त्याला उलट जास्त पॉकेट आहे, नाही बरोबर वाटत आहे. मला हे आवडलं. आता ह्याच्यावरती तेच आहे, त्या स्वेटशर्टवरती चांगले दिसणार. ह्याच्यावरती हे चांगले आहे. हे जास्त चांगलं दिसणार. ठीक आहे, मग ते आपण ऑर्डर करू. मॅक्सवरती आहे ना? नाही, फ्लिपकार्ट आहे, चांगलं असतं. ओके, ठीक आहे. ठीक आहे, ते आपण मग ऑर्डर करू ऑनलाईन. आणि हे जीन्स झालं, मग भावार्थाचं बर्थडेचं आउटफिट रेडी. तर हा घेतलेला आहे मी नवीन कवर, जो मी आधी व्हिडिओमध्ये दाखवला आणि जसा हवा होता तसाच मला मिळाला आहे. सो हॅपी. येस. टी शर्ट ऑनलाईन मागवू आता. फायनली आमची झाली आहे शॉपिंग आणि आता आम्ही काहीतरी खाऊ आता आधी इथे आणि मग ते ट्रेनने घरी जाऊ. हा चिकन खायचा असं. व्हेज शेजवान फ्राईड राईस घ्यायचा. तेच खातो आपण दरवेळेस, काहीतरी वेगळं खाऊया ना. फ्राईड राईस नाही खात. फ्राईड राईस. फ्राईड राईस. ट्रिपल राईस. पनीर नाही, वेज शेजवान ट्रिपल राइस. वेज शेजवान ही है ना ये ट्रिपल राइस? फ्राइड राइस ट्रिपल में शेजवान नहीं आएगा? नहीं आएगा. कौन सा राइस आएगा फिर उसमें? वाइट में आएगा. हाँ, शेजवान करवा दो ना फिर. छान आहे ना राईस. खाऊन बघ. गरम आहे, हळू. तसं काय खातोय? पाणी पी. गरम आहे, हळू खा. खूप खूप फुकून खा. एकदम गरम आहे, हळू. हाऊज इट? मस्त आहे. तर संडे असून पण आम्ही इथे व्हेज शेजवान ट्रिपल राईस घेतलेला आहे, कारण पौर्णिमा होती, सो नॉनव्हेज नव्हतं खायचं. बस पोट भरलं पूर्ण. तर हे आहे वाशी स्टेशन. डिनर वगैरे झालंय आणि आता आम्ही चाललोय घरी. सो कसं वाटलं भावार्थ? कसा गेला आजचा संडे? मस्त. सो मलाही छान वाटलं. आफ्टर लॉंग टाइम आम्ही असं मस्त छान शॉपिंग केली एकत्र आणि मस्त एन्जॉय केले. सो असा होता आजचा हा व्लॉग. तर चला मग भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बी हॅपी अँड बी ब्राईट. बाय. काय हे? सरप्राईज. अमित मामाने आपल्याला सरप्राईज द्यायला गेला आणि तोच सरप्राईज झाला. सो भाऊबीजेच्या ब्लॉग मध्ये मी माझ्या भावाला दाखवलं होतं, तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिलं होतं. सो तो आलाय इकडे ठाण्याला, त्याचं काहीतरी काम आहे ऑफिसचं. सो तो त्याच्या शेतातली इथे मस्त फ्रेश फ्रेश असे फ्रुट्स घेऊन आलेला आहे.
वा, माझी फेवरेट भेळ दिली आहे माझ्या भावाने. ही आहेत बोरं त्यांच्या शेतातली, एक आई बाबांना आणि एक आपल्याला, असं दिलंय मामाने. असं म्हणायचं. फ्रेश फ्रेश पेरू आहे तिथे. हे पण. हे काय? ते आहे अंजीर. अंजीर आहे. ओपन कर. किती छान पॅक केलंय बघ ते, मस्त पैकी. दाखव. छान पिकलेले अंजीर आहेत, फ्रेश आणि ओरिजिनल क्वालिटीचे फ्रुट्स दिलेत माझ्या भावाने, जो आहे फलटणचा. त्यांच्या शेतामध्ये हे फ्रुट्स येतात आणि त्यांचं गाव याच्यासाठीच फेमस आहे, फ्रुट्ससाठी. सो थँक्यू सो मच अमित, आमच्यासाठी एवढे छान छान तुमच्या शेतातले मस्त फ्रेश असे फ्रूट्स नेहमी तू पाठवतोस आणि किंवा स्वतः घेऊन येतोस. तर थँक्यू सो मच. हल्लीच्या या स्वार्थी जगामध्ये मनापासून अशी नाती निभावणारी खूप कमी लोक आहेत. स्टेशनला असतानाच ब्लॉग एंड केला होता, पण ब्लॉग एंड झाला नाहीये. सो अशा प्रकारे ब्लॉग झालाय आता एंड. आणि आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सो चला मग भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बी हॅपी अँड बी ब्राईट. बाय.